पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आज सुनावणी होते, तर नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। मालेगाव शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। सुनावणीनंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी आता पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने आता सतर्कता बाळगली जाते आहे। तर आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेतच। विशाल, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणासंदर्भात कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। मालेगाव शहरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। शहराला ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता त्या ठिकाणी सध्या छावणीचं स्वरूप आहे। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? जे छावणीचं स्वरूप मालेगावला म्हणजे या ठिकाणीचं आहे। पोलिसांचा बंदोबस्त तर आहे, पण काही पुरेशा प्रमाणात आहे, कारण त्या बंदोबस्तामुळे कुठेतरी एक संवेदनशील स्थिती निर्माण होऊ नये, त्यामुळे जास्त फौजफाटा न देता एक सौम्य फौजफाटा असं सौम्य पोलिसांचा या ठिकाणी तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपले प्रतिनिधी विशाल यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या या परिसरामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या संपूर्ण प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांनी। पाहूयात। आपल्या बरोबर आहेत आता समीर कुलकर्णी सर। सर, काय सांगाल, आज कसं फीलिंग आहे? निर्दोष सुटका होईल असं वाटतंय? गेल्या 17 वर्षापासून आम्ही प्राण कंठाशी आणून ज्या दिवसाची वाट बघतोय, त्याचा निकाल आज सन्माननीय विशेष NIA न्यायालय मुंबईमध्ये होणार आहे। मी प्रत्येक तारखेला विश्वासाने न्यायालयामध्ये आलेलो आहे की आमच्या मस्तकी जो धदांत खोटा आतंकवादाचा दहशतवादाचा कलंक लागलेला तो मिटावा म्हणून। मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही। मी पहिल्याच दिवशी नार्को टेस्टला, ब्रेन मॅपिंग टेस्टला आणि पॉलिग्राफ टेस्टला मी नो ऑब्जेक्शन दिलेलं होतं। मी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुण्यावरून इच अँड एव्हरी डेटला आलेलो आहे। एक क्षण मी उशिरा या न्यायालयामध्ये कधी पोहोचलेलो नाही आहे। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की स्वायत्त सार्वभौम न्यायालय जे उपलब्ध अभिलेख आहे त्याच्या आधारावरती कायद्याच्या चौकटीमध्ये आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब करेल। स्वतंत्र भारतातील जो कष्टकरी आहे, जो करदाता आहे, जो प्रामाणिक आहे, जो कुठल्या संस्था संघटनांशी नाही आहे, जो या देशाच्या व्यवस्थेच्या भरोश्यावरती जीवन यापन करत असतो, की त्याच्या आयुष्याचं मोल हे कुठल्याही शब्दामध्ये पैशामध्ये मोजता येणार नाही, अशा त्या निरपराध भारतीयांचे प्राण वाचवण्यामध्ये तत्कालीन UPA गव्हर्नमेंट अपयशी ठरलं। एक मुद्दा। दुसरा मुद्दा, दुर्दैव असं आहे की या घटनेचं गलिच्छ राजकारण करण्यामध्ये आजही तत्कालीन काँग्रेस सरकार मागे पुढे पाहत नाहीये। निर्लज्जपणे अशा घटनांचं राजकारण जे करतात आहे त्यांचा धिक्कार करायला पाहिजे आणि असे खटले तातडीने निकाली निघावेत अशीच माझी आजही अपेक्षा आहे। नेमका काय निकाल येतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आदित्यसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।